आमदार निलेश राणे यांच्या संदर्भातली एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बेकायदेशीरपणे घरात शिरल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाई केलेली आहे। निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरात धाड टाकली होती आणि यावेळेला 25 लाखांची रोकड त्यांना सापडलेली होती। या घटनेनंतर सिंधुदुर्गातल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली होती। निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरावर धाड टाकल्यानंतर भाजप आणि शिवसेनेदरम्यानचा वाद शिगेला पोहोचला होता। जर त्यांना वाटतंय की मी कुठे चुकलो आहे किंवा मी टोकाची जी काही भूमिका घेतली तो गुन्हा आहे, आता पोलिसांनी पुढची कारवाई करायची आहे। मी कशी करणार? मी कसं सांगणार पोलिसांना पुढे काय करावं? मी माझं सांगू शकतो की ज्यांच्या घरी पैसे सापडले ते आज मोकाट आहेत, त्यांना कसली नोटीस नाही, त्यांना कसलेही बंधन नाही आणि बंधनही माझ्यावर टाकली जात आहेत। ह्याच्यावरूनच लक्षात येतं की आज कुठल्या स्तराला जाऊन ही निवडणूक त्यांनी ठेवलेली आहे। पण असं किती जरी अन्याय तुम्ही केलात, किती जरी तुम्ही आम्हाला दाबायचा प्रयत्न केलात, तर आम्ही काय तुमच्या ह्या कुठल्याही प्रेशरला भीक घालणारी लोक नाही। तुम्ही करा तुम्हाला जे काय हवंय ते। तर एकूणच या प्रकरणावर त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे गुन्हा कोणी दाखल केला आहे आपल्याला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, परंतु मी आलो आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? एक शिवसेनेचा नेता बोलत नाही, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला। त्यांना का एकटं पाडलं जातंय? का नाही सपोर्टिंग? आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं, रवी चव्हाण साहेबांचं नाव घ्यावं ना। तोडवतात कशाला एक प्रश्न? या बाबतीमध्ये 2 तारखेनंतर जसं निलेशजी बोलले आहेत, आम्ही लोक आपण बसू, फडणवीस साहेबांबरोबर बसू, चव्हाण साहेबांबरोबर बसू, महायुती म्हणून ह्याच्यातून काय मार्ग निघतो आपण पाहू ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।